रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, असा निष्काम कर्मयोग ज्याने शिकवला तो म्हणजे कृष्ण. सर्वांना आकर्षित करणारा सर्वश्रेष्ठ युगपुरुष. कुठल्याही फलाची अपेक्षा न करता निष्काम कर्म करणं हे जीवन, ही शिकवण दिली भगवान श्रीकृष्णानं. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते, त्यांची ही आख्यायिका. रंगपंचमी भारतीय संस्कृतीचा सर्वांना आनंद देणारा, एकात्मतेचा आरोग्यदायी असा हा सण. रंगपंचमी ही नवीन वर्षाची नांदी, बदलत्या निसर्ग चक्राशी जुळवून घेण्यासाठी ही पूर्वतयारी. सप्तचक्र कार्यान्वित व्हावे, चैतन्याने जीवनच उजळून जावे. रंगपंचमीचे पुराणातील रसभरीत वर्णन मनाला आजही सुखावते. रंगपंचमीचे नाव काढताच डोळ्यासमोर उभे राहते ते गोकुळ. धन्य ते गोकुळ, पवित्र जेथे अवतरला यादवेंद्र, त्रिभुवन सुंदर जगदात्मा. ज्या गोकुळात श्रीकृष्णाने बालपणात सर्वांकडून लाड करून घेतले, त्या गोकुळात गोपिकांसह बाल आबाल वृद्ध सर्वच जण कृष्ण भक्तीच्या रंगात रंगले होते. त्याबाबत एक आख्यायिका. एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगारीकडे गेले आणि त्याला म्हणाले की मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत, मलाही एक रंगाची बादली देण्यात यावी. हा रंगारी कृष्ण भक्तीत आधीच रंगला होता, म्हणून त्याने एक बादली रंगाची भगवंताला दिली. ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोराजोरात ओरडून म्हणू लागले की मी सर्वांची वस्त्रे रंगवण्याचे कार्य करीत आहे. ज्याला आपली फुकट वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी फुकट वस्त्रे रंगवून घ्यावी, कोणताही मोबदला देण्याची गरज नाही. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. कोणी आपले धोतर, तर कोणी आपली साडी, कोणी आपले उपरणे, तर कोणी आपला सदरा देण्यास सुरुवात केली. प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला. कोणी लाल, तर कोणी पिवळा, कोणी निळा, तर कोणी गुलाबी. भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होता आणि ज्याला हवा त्याच रंगात रंगवून देत होता. असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्ण आपली बादली उचलून निघणारच होते. तेवढ्यात एक अत्यंत साधा पोशाख केलेला माणूस भगवंतासमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे उभा राहिला. तो म्हणाला, माझी ही वस्त्र रंगवून हवी आहेत. भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले, दे तुझी वस्त्र. कोणत्या रंगात रंगवून हवी आहेत? तो साधासा वाटणारा व्यक्ती म्हणाला, त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे. अरे कृष्णा, हे भगवंता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे की तुझ्याजवळ बादली एकच आहे, पण या बादलीतून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस. ज्याची अशी इच्छा तसा तुझा रंग, पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे. कारण कदाचित माझा रंग स्वार्थाचा असेल, पण तुझा रंग निस्वार्थाचा आहे. माझा रंग अहंकाराच्या पूर्ततेचा असेल, पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तीच्या मार्गाचा आहे. माझा रंग व्यावहारिक आनंदाचा असेल, पण तुझा रंग चैतन्याच्या अनुभूतीचा आहे. म्हणून जशी तुझी मर्जी तशी माझी इच्छा. तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व? तू आहेस तरच मी आहे, तू नाही तर मी नाहीच. उसी रंग में रहना रे बंदे, उसी रंग में रंगना. जिस रंग में परमेश्वर राखे, उसी रंग में रंगना. जय श्री कृष्ण.